तो व्हॉट्सअप ब्युटिफुल पीपल. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आपल्या एक्झॉरच्या हेल्मेटला चिन माउंट लावायला, म्हणजे गोप्रोचा माउंट. तर आपल्याला हेल्मेट घेऊन ऑलमोस्ट 1 महिन्याच्या वरती झालं आहे, तर वेळच भेटत नव्हता शूट्समुळे. तर आज आपल्याला वेळ भेटला, तर हा पहिला काम आपण पूर्ण करूया. तर आता फटाफट मी घरी जाऊन रेडी होतो आणि आपण निघूया. बाय. सर्वात आधी गाडीला देऊया आपण कोल्ड स्टार्ट. खूप दिवस झालं चालवली नाही त्यामुळे. आपण पहिला हवा टाकूया टायर मध्ये. एक्झॉरचं हेल्मेट आपण घेतल्यापासून फक्त रील वगैरे शूट केलंय तेव्हाच घातलंय. म्हणजे मी ब्लॉग बनवायला बोलतात ना, त्या माउंटच लावला नाही. दरवेळेस मी बोलतो आज लावेन उद्या लावेन, पण बोलतात ना गोष्टी अशा स्किप व्हायच्या. आज मी असं ठरवलेलंच की आज आपण काय पण करून लावूया, कारण की नेक्स्ट कुठली राईड असेल तर जरा घालायला भेटेल तुम्हाला. असं लॉंग राईडला वगैरे अजून काय घातला नाही मी तो, तर मला कसं समजणार नाही की कसं आहे, म्हणजे परफेक्ट आहे की नाही, कम्फर्टेबल मला होतोय की नाही. पाऊस पडून गेल्यावरती ना एवढी गरमी होते, पण बोलतात ना क्लायमेट एकदम क्लिअर झालं, एकदम क्रिस्टल क्लिअर. शूटसाठी एकदम परफेक्ट क्लाउड आलाय. आता मला जो माउंट पाहिजे हेल्मेटसाठी तो भेटायला हवा फक्त, बस. कारण की जो आपण आपल्या वेगाच्या हेल्मेटला लावलाय ना माउंट गोप्रोचा, तो एकदम मस्त आहे, बेस्ट आहे तो. भरोसा करू शकतो त्या माउंटवरती, असा माउंट आहे तो. सगळीकडे ना रस्ते असे खोदून ठेवलेत. मागच्या रस्त्याने गोठिवली गावाच्या मागून. हा रस्ता जरा शॉर्टकट आहे. रबाली चौकीकडे रस्ता वगैरे पण जरा खराब आहे, खोदलं आहे त्यामुळे. आणि हा रस्ता जरा इझी पडतो पटकन जायला, एकदम स्ट्रेट आहे. आणि लायसन्स पाहिजे एकदम मोठाच्या मोठा. तिकडे छोटा रस्ता असल्यामुळे ना ट्रक बिकाला मध्येच. लगेच ट्रॅफिक लागते तिकडे. आपण डायरेक्ट असं भर दुपारी निघालोय, फक्त शॉप चालू राहिला पाहिजे म्हणजे झालं, नाही तर आपला पोपट व्हायचा. आता आपण आलो ऐरोलीच्या डीमार्टच्या इथे. बस आता डीमार्टच्या इथून राईट मारलं का बाजूलाच शॉप येतो. आता आपल्याला मारायचं राईट. शॉप इकडेच आहे, पण रॉंग साईड नको टाकायला, पुढून युटर्न मारून येऊया. याला माउंट लावायचा होता कॅमेराचा. हां, गोप्रोचा. तूच लावलेला हा वाला. आता इथे कसं स्लाइडली थोडासा खड्डा आहे, स्लाइडली छोटी ओपनिंग राहणार. चालेल ना, जसं तुला वाटेल.
कारण की हवाला लावलंस ना, हवाला मस्त लावलेलंस, म्हणजे असं कधी मला प्रॉब्लेम नाही झालं. हा कसा वेगळाच आहे ना. अच्छा. आपलं कसं स्मूथ सरफेस. हां याच्यामध्ये कसं आहे, एक्झॉर मध्ये इथे खड्डा आहे. हां खड्डा आहे, लावायला लावू शकतो. त्याला किती टाइम लागतो फिक्स व्हायला? अच्छा ओके. हां घेतला घेतला, थँक्यू. तर हे तिन्ही शॉप त्यांचेच आहेत, 1 2 3. कोणाला पण यायचं असेल ना विजिट करा, मस्त आहे आणि रिजनेबल रेट्समध्ये. ते मी घेतलेलं ना वेगाचं, तेव्हा मला बोला ना 360 माउंट नव्हता आला. हे बघा याच्यावरती 360 माउंट पण आला. आता 360 पण लावू शकतो याला. याच्यावरती नव्हता आणि याच्यावरती खूप सारे हे भेटलेत आपल्याला. काय बोलतात, घे टाक. अरे माउंट्स आहेत रे वेगवेगळे. कुठे जात का नाही हो? याला याच्यातच टाकतो फक्त. आज चिटकला पाहिजे. तोला थोडा वेळ ठेवू बोललो त्याला सुकायला, प्रेशर देऊ नको. ठीक आहे. तर चला, आपल्या फायनली लागला आहे हेल्मेटला आता माउंट. रेडी फॉर रॉक अँड रोल. एकदम स्वस्तामध्ये भेटला आहे. पेट्रोल आहे, हाफ टँक आहे. हाफ टँक आहे. चांगलं कलेक्शन आहे. हाफ कलेक्शन ठेवलं आहे प्रत्येक शॉपमध्ये त्यांनी. मी त्यांचं बोलत ना नंबर आणि लोकेशन देईन माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. नक्कीच जाऊन तुम्ही विजिट करा. तुम्हाला काय पण घ्यायचं असेल तर फुल आधीच डिस्काउंट वगैरे करूनच देतात ते, जे पण गोष्ट तुम्हाला घ्यायची त्याला. तर मोस्टली ना तुम्ही त्यांनाच सांगा माउंट वगैरे लावायला हेल्मेटला, कारण की त्यांना चांगला एक्सपिरियन्स असतो. डेलीचं काम आहे त्यांचं, तर ते एकदम प्रोफेशनलीच लावतील माउंट. कारण की आपण लावण्यामध्ये आणि त्यांच्या लावण्यामध्ये फरक आहे. ते बरोबर अँगल वगैरे बघून चेक करूनच माउंट लावतात हेल्मेटला. आणि काय प्रॉब्लेम असेल आताच म्हणजे आधीच क्लिअर करतात की असं असं लागेल वगैरे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे जॉनथन आणि माझ्यामध्ये ड्रॅग रेसचा एक ब्लॉग थोडासा. कदाचित जॉईंट झाला तर आपला दीपभाई पण जॉईंट होईल. बघूया आता. तो ब्लॉग बघायला पण तुम्हाला जरा मजा येईल. जरा नवीन कंटेंट असेल आपल्या चॅनलवरती ड्रॅग रेसचा. तर मी तुम्हाला आत्ताच सांगतो, आमच्याकडे जागा एकदम खाली आहे, जिकडे पब्लिक नाही जात त्या रस्त्यावरती आम्ही ड्रॅग रेस करणार आहे. तुम्ही कुठे पण रस्त्यात बिस्त्यात चालू होऊ नका ड्रॅग रेससाठी, कारण की स्वतःला पण बोलतात ना, स्वतःसाठी पण ते रिस्की आहे आणि दुसऱ्यांसाठी पण. चला आता आपण पोहोचलो आपल्या घरी. तर
तर जस्ट मी आता घरी आलोय आणि हा ब्लॉग आता इथेच संपवतोय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.